मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजचा म्हणजेच 25 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजचा एपिसोड ना एकच नंबर आहे. काय दाखवलंय, जबरदस्त आजचा भाग. मस्त वाटला. शेवटपर्यंत बघत राहा. राजा तिथे जाऊन येतो बरं का, जिथे अवनीने रूम घेतली आणि चौकशी पण करून येतो. इतकं छान वाटलं ना प्रेक्षकांनो, बघत राहा. अवनी आता सांगते यशादादाला की ती सोडून जाणार आहे घर वगैरे वगैरे. मग यशादा विचारतो तिला, असं काय झालं, म्हणजे तुम्ही तिथे ॲडव्हान्स पण दिलात? अवनी म्हणते, सॉरी यशादा, मी तुम्हाला न सांगता तिथे गेले रूम बघायला. यशादा म्हणतो, नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला अवनी, आपण सगळे गेलो असतो, तिथे जाऊन पाहिलं असतं, चौकशी केली असती. तुम्हाला काही त्रास होऊ राहिला का या घरात? अवनी म्हणते, नाही यशादा, असं काही नाही आहे अहो. यशादा, मी अजून किती दिवस इथे राहणार? आमचं खरं लग्न थोडीच झालंय आणि मी या घरात कशी राहणार? अहो, तिथे ना त्या लोकांनी आधार कार्ड पण नाही मागितलं. चांगली लोक आहेत. राजा म्हणतो, कुठे गेले होते तुम्ही रूम बघायला? मग आता अवनी ते दाखवते पॉम्पलेट आणि म्हणते, हे बघ, हे पाण्याच्या टाकी जवळच आहे बघ इथे. राजा म्हणत असतो, अहो अवनी, पण हे शेफ नाही दिसत आहे मला, असं कोणाकडे जाऊन राहणं म्हणजे? अवनी म्हणते, अरे नाही राजा, मी तिथे जाऊन चौकशी केली, सेफ आहे तिथे. अरे काका आणि काकू आहेत बघ, ते म्हणजे सगळे सेपरेट रूम वगैरे पण देणार आहेत ते मला. सेफ आहे तिथे, तू टेन्शन नको घेऊस, मी सगळं मॅनेज करेल. मी त्यांना विचारलं कधीपासून येऊ, तर म्हणाले उद्यापासूनच या. आता यशादादा राजा बघतच राहतात अवनीकडे. अवनी म्हणते, मी उद्या शिफ्ट व्हायचं ठरवलंय. अवनी फक्त तिच्या करिअरचा विचार करते. मला असं म्हणायचं नाहीये प्रेक्षकांनो, आता राजाचंच तिचं एकतर्फी प्रेम आहे ना, तिचं राजावर प्रेम नाहीच आहे मुळात. राजा म्हणतो, मग तुम्ही खरंच उद्या जाणार आहे? आता यशादा म्हणतो, राजा तू थांब, त्यांचा निर्णय झालाय ना, आता तू काही बोलू नकोस बाबा, आणि आपणही काही बोलू शकत नाही आता. लगेच अवनी म्हणते, सॉरी यशदा, मी घाईघाईतच निर्णय घेतला ना, पण खरंच सांगते मी यशदा, रूम खूप चांगली आहे बरं का. यशदाला पण पटलेलं नाही आहे अवनीचा निर्णय. अवनी म्हणते, मला आवरावं लागेल, बॅग भरावं लागेल, आता येते असं म्हणून अवनी आता तिची बॅग भरायला गेली बरं का. आता यशदा राजाला खूप छान समजवतो बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे यशदाचं बोलणं, मला पहिलं वाक्य आवडलं की आपण सगळ्यांनी जाऊन चौकशी केली असती, पण अवनीला एवढी घाई झाली आहे ना ते घर सोडायची. बघा आता राजा अवनीकडे बघत असतो लांबून, तेव्हा यशदा त्याच्या जवळ येतो आणि त्याला मस्त समजवतो. तो म्हणतो, हे बघ राजा, तुला सांगितलं होतं मी, असंच होणार आहे. तू ना राजा आता शांत राहा बाबा. हे बघ, खोट्याच्या आधारावर असं घर उभं राहत नसतं, कधी ना कधी असं ते कोसळतं रे. आता आहे आपला खरा इंटरव्ह्यू. अण्णाला कसं सांगायचं, धन्याला पाण्याला कसं सांगायचं? अरे सगळ्या आपल्या लोकांना कशी उत्तरं द्यायची राजा? आता इंटरव्ह्यू आहे तुझा. राजा म्हणतो, यशदा, अरे काय बोलू रे, अरे माझं प्रेम आहे रे त्यांच्यावर, खरंच प्रेम आहे. यशदा म्हणतो, राजा अरे आपल्यासारख्या गरिबांना अशी मोठी स्वप्न बघायचा अधिकार नसतो रे बाबा. हे बघ, नसतो असा अधिकार, तू नको आता विचार करू. एवढं बोलतो रे यशदा आणि तिथून निघून जातो. पण राजा मात्र हार मानायला तयार नाहीये. त्याची पॉझिटिव्हिटीच अवनीला त्याच्याकडे वापस घेऊन येणार आहे बरं का मंडळी. आणि आज ना खूप दिवसानंतर तो अवनीचा तो होणार नवरा होता ना, तो विवान, तो दाखवला बरं का, तो पैलवान. आता बघा इकडे यांची चर्चा चालू आहे. तो विवान आलेला असतो अवनीच्या वडिलांकडे आणि म्हणतो, अंकल मला कळलं अवनी घरी आली होती का? आता ते अवनीचे बाबा म्हणतात, हो बाबा आली होती. विवान म्हणतो, मग कुठे गेली अवनी? अवनी, ए अवनी. आता तो लगले आवाज द्यायला लागतो बरं का. महेश म्हणतो, ए बाबा, ए विवान, ऐक ना, ती घरात नाहीये. अरे ती आली होती घरी, आम्ही तिला समजवलं, प्रयत्न केला, पण तिनं ऐकलं नाही रे बाबा आमचं. आणि तो रागाच्या भरात बाबांनी तिचं ते सर्टिफिकेट सगळे स्वाहा करून टाकले. आता विवान म्हणतो, काय स्वाहा केले? वा 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 महेश, त्यातून काय साध्य केलं तुम्ही? तयार आहे का ती त्या ड्रायव्हरचं घर सोडून इकडे यायला? मग चल जाऊ ना आपण, मग तिला घेऊन येऊ, चल माझ्यासोबत चल. महेश म्हणतो, ए बाबा, ए विवान, तू रागात काय करतोयस रे? विवान म्हणतो, मी काही राग करतोय का? अरे जे करायचं ना महेश, ते त्या दीड दमडीच्या ड्रायव्हरने ऑलरेडी करून टाकलंय. हा, करत काही नाही बरं का. आला की फक्त त्या अवनीच्या बाबाला टेन्शन देत राहतो आणि उकसवत राहतो आणि म्हणतो, तुमचं नाव न नुसतं चंद्रकांत देशमाने. तो ड्रायव्हर तुमच्या घराचा दरवाजा तोडून घरात आला, अवनीला घेऊन गेला, तो तुमच्या नाकावर टिचून घेऊन गेला तो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की याला कोणी सांगितलं हे सगळं? त्यावर तो पुढे उत्तर देतो बरं का, मी बघितलं बरं का महेश, CCTV फुटेजमध्ये पाहिलं, पॉवरफुल देशमाने म्हणे. हा, आता महेश म्हणतो, विवान जरा तोंड सांभाळून बोल. विवान म्हणतो, अरे बाबा महेश, असं नाही म्हणते मी, पण अरे बाबा, पण तू त्यावेळेला मला बोलवायचं असतं ना, मी बरोबर बंदोबस्त केला असता त्या ड्रायव्हरचा. मी विवान आहे यार, मी अवनीसाठी कॅनडातला जॉब सोडला. माझ्या करिअरपेक्षा मला अवनी जास्ती महत्त्वाची आहे. तिने त्या ड्रायव्हरसोबत जे काही केलं ना, ते सगळं विसरून मी तिला स्वीकारायला तयार आहे. माझ्या इगोपेक्षा, करिअरपेक्षा मला अवनी जास्त इम्पॉर्टंट आहे.
अरे यार, हा काय एवढा मागे लागलाय अवनीच्या. असो. आता बघा, एक इमोशनल सीन तुम्ही बघणार आहात मंडळी, अतिशय इमोशनल सीन तुम्ही बघणार आहात हा आता. आणि प्लीज या सीनला लाईक करायला विसरू नका बरं का प्रेक्षकांनो. अवनी आता तिचं बॅग भरत असते तेव्हा राजा दरवाजा वाजवतो. अवनी म्हणते, अरे नॉक काय करतोस, तुझंच घर आहे आणि तसंही तुला उद्यापासून नॉक करायची पण गरज नाही पडणार. राजा म्हणत असतो, तुम्हाला काय आहे सगळं गंमत वाटतंय का अवनी. अवनी म्हणते, का रे काय झालं, तुला काय झालं तोंड फुगवायला. राजा म्हणतो, नाही काही नाही, ठरवलंच आहे तुम्ही निघून जायचं. अवनी म्हणते, अरे बाबा हो, मी काय टाइमपास म्हणून बॅग भरते का राजा. ती तिचे कपडे टाकत असते सगळे बॅगमध्ये. राजा आता तिला म्हणतो, अवनी दिसतंय मला तुमचा विचार पक्का आहे, कळतंय ते मला. तो आता तिच्या समोर येऊन उभं राहतो बरं का आणि इतका छान म्हणतो, तो म्हणतो, ते ते जर मी म्हटलं की तुसी ना जाओ तर तुम्ही ऐकाल का. नाही म्हणजे असं तुम्हाला कोणी बोललं तर तुम्ही थांबाल का हो. अवनी आता स्माईल करते आणि म्हणते, असं कोण म्हणणार आहे रे मला. राजा म्हणतो, अरे आमच्या घरातला एकूण एक माणूस म्हणू शकतो तुम्हाला असं, तुसी ना जाओ मी पण म्हणू शकतो तुम्हाला, म्हणजे तसं म्हणू शकतोय, मी म्हणतोय तुम्हाला ना जाओ तुसी असं म्हणतो ना मी. प्रेक्षकांनो, हा एका प्रसिद्ध चित्रपटातला डायलॉग आहे. आता तो चित्रपट कुठला आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, मला माहिती आहे बरं का. असो, तर आता अवनी म्हणते, काय रे राजा, कुठल्या अधिकाराने म्हणतोय तू मला, कुठल्या अधिकाराने तू सांगतोयस मला इथे थांब म्हणून, आणि कुठल्या अधिकाराने मी इथे राहू तूच सांग मला. राजा, आपण खरे नवरा बायको नाही आहोत, म्हणजे आपण घरच्यांना खरं सांगितलं नाही म्हणून हा भातुकलीचा खेळ खेळावा लागतोय ना आपल्या. तरी बरं आपण यशादाला सगळं खरं खरं सांगितलं म्हणून इतके दिवस राहू तरी शकले मी राजा इथे. प्रेक्षकांनो, मला असं वाटत होतं यावेळेला राजाने सांगून टाकावं अवनीला की खरंच आपलं लग्न झालंय म्हणून. असो, ही योग्य वेळ नाहीये असं वाटतंय कदाचित राजाला. आता राजा म्हणत असतो, आत्तापर्यंत राहताय तसं राहा ना इथे, आम्हाला काही तुमची अडचण नाहीये. हे बोलताना राजाचे डोळे पाणावलेत, त्याचे शब्द जड झालेत. अप्रतिम दाखवलाय हा सीन. अवनी म्हणते, असं का बोलतोस राजा, मला आहे ना रे अडचण. अरे राजा, तुझ्या तुझ्या या खोट्यामध्ये मला विनाकारण सामील व्हावं लागतंय ना रे. हे बघ राजा, माझे एवढंच म्हणणं आहे की प्लीज प्लीज तू तू घरच्यांशी तरी खोटं नको बोलूस रे. तुझ्या सांगून टाक ना त्यांना सगळं, सगळं खरं खरं सांगून टाक घरच्यांना. राजा म्हणतो, मी घरच्यांना जर खरं सांगून टाकलं तर तुम्ही थांबाल का अवनी इथे. अवनी म्हणते, राजा हे बघ, आता ती समोर येते बरं का त्याच्या आणि म्हणते, अवनी राजाला म्हणते, ठीक आहे थांबते मी, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना फोन लाव आणि सांग बरं काय आहे आपल्या दोघांचं नातं, सगळ्यांनाच सांग आणि थांबते मी. जमणार आहे का तुला हे सगळं करायला, जमणार आहे का. राजाचं रडू आता इथपर्यंत आलंय बरं का. आता तो म्हणतो, काय तुम्ही पण मॅडम, अहो मी 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 नाही सांगू शकत आता, पण तुम्ही असं बाहेर राहू नका बरं, असं सेफ आहे का तुमचं बाहेर राहणं, रात्री बेरात्री काही झालं तर. नाही बाबा नाही, तुम्ही ना थोडं दम खा, मला एवढंच म्हणायचं की तुमचं बाहेर जाणं सेफ नाहीये, बस संपला विषय. अवनी म्हणते, ए राजा, खूप खूप मुली एकट्या राहतात आणि स्वतःची काळजी मी स्वतः घेऊ शकते. आणि काय रे, तू आता विषय का बदलतोयस राजा. हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ राजा. हे बघ राजा, मी इथून गेल्यावर घरच्यांना सांग खरं काय येते, मला कळतंय तुला अवघड जाईल, तुला मदत हवी असेल तर मी देईल तुला एखादी चिठ्ठी लिहून माझ्याकडनं, त्यांना वाचून दाखव किंवा वाचायला लाव, नाहीतर व्हिडिओ बनवू का एखादा मी तुझ्यासाठी. ठीक आहे चालेल, मी देते तुला व्हिडिओ बनवून पाठवते मी तुला. फक्त ना राजा, हे बघ जे काही आहे ते खरं खरं सांग, एवढंच माझं म्हणणं आहे तुला. आणि राजा, यापुढे मी तुझ्याशी आणि तुझ्या घरच्यांशी काही संबंध नाही रे ठेवू शकणार. राजा आता आणखीन कसतरी होतं, त्याला गलबलायला येतं बरं का. तो म्हणतो, का पण, का बरं अवनी, अहो असं का बोलताय, माझ्या घरच्यांनी काय एवढं बिघडवलंय तुमचं, का तुम्ही असं बोलताय. अवनी म्हणते, नाही रे बाबा, माझा तुझ्या घरच्यांवर राग नाहीये, माझं प्रेम आहे रे तुझ्या घरच्यांवर. त्यांनी मला किती चांगलं ठेवलं रे इथे, त्यांना त्यांना वाटतंय की मी तुझी बायको आहे. त्यांनी अण्णांनी पण सून म्हणून मला जीव लावला. त्यांना जर कळलं मी गेल्यावर की मी या घराची कोणीच नव्हते, त्यांना किती धक्का बसेल रे. ते मला माफ करू शकतील का रे राजा. खरंच तू पण खूप खूप चांगला माणूस आहे. तू माझ्यासाठी जेवढं केलंस ना राजा, तसं कोणीच करणार नाही. मी तर तुला कधीच विसरू शकत नाही राजा. राजा खरंच सांगते मी तुला, एकदा का या घरातून मी गेले ना की तुझ्याशी मी कॉन्टॅक्ट नाही रे ठेवू शकणार. या घरातून बाहेर गेल्यावर मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट नाही ठेवू शकणार राजा. आय एम व्हेरी सॉरी रे. असं ती राजाला बोलते तेव्हा राजाचा म्हणजे आता अश्रूचा बांध फुटला बिचाऱ्याचा. शेवटी तो रडतात
रडायला लागतो आणि रडत रडतच बाहेर चालला जातो, काहीच बोलत नाही. आणि इथून पुढे त्यांनी ते गाणं लावलंय जे या वाहिनीचं आवडतं गाणं आहे. दूर दूर चालली आज माझी सावली, इथे थांबली, काय ते उरी पेटली, नाही का ते गाणं, मस्त गाणं आहे. उरलो हरलो दुःख झाले. फार छान वाटलं बरं का प्रेक्षकांनो हे गाणं ऐकताना. राजाचं अवनीवर अगदी मनापासून प्रेम आहे प्रेक्षकांनो, आणि खरंच त्याने अवनीला त्या घरामध्ये एक सुरक्षित जागा दिली. आजकाल बाईचं मुलीचं असं बाहेर एकटं राहणं खरंच सेफ नाहीये, जगात कोणीच चांगलं नाहीये. आणि त्यातनं आता अवनी ज्या ठिकाणी जाते तो घरमालक पण सॉलिड बदमाश आहे प्रेक्षकांनो. कालच्या भागात तुम्ही पाहिलंच होतं. आजचा भाग त्यांनी खरंच अप्रतिम दाखवलाय. तुम्हाला वेळ मिळाला ना तर नक्की आज टीव्हीवर बघा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा बरं का, सुरुवातीला द्यायच्या राहिला. आता हे गाणं तुम्ही ऐकत आहात आणि गाण्याच्या सवे तुम्ही राजाच्या आणि अवनीच्या या आठवणी बघत आहात. राजाला अवनी सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतोय. त्याला असं वाटतंय की आत्ताच तर अवनीला मी लग्न करून इथे आणलं होतं आणि आता अवनी निघून जाणार. आता बघा यशादादा बघतो राजा एकटाच उभा आहे आणि असा उदास आहे. आता यशादादा त्याला पुन्हा समजवतो बरं का. मस्त दाखवला यार त्यांनी आजचा एपिसोड, खूपच आवडला मला. यशदा राजाजवळ येतो, त्याचे डोळे पुसतो आणि म्हणतो, राजा अरे तू किती वाईट वाटून घेऊ राहिलाय, अरे आज ना उद्या हे होणारच होतं. राजा म्हणतो, यशदा आजच का रे, उद्या का नाही झालं हे सगळं. यशदा म्हणतो, ए राजा ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना, देवीची जी इच्छा आहे ते होईल, जाऊ दे रे बाबा, नको एवढं मनाला लावून घेऊ. राजा मात्र त्याची इच्छाशक्ती बळकट आहे बरं का प्रेक्षकांनो, मस्त दाखवला यार. मी तेच सांगते तुम्हाला तीनदा आज. आता तो काय करतो, पटकन छत्री घेतो बरं का. यशदा म्हणतो, काय रे राजा कुठे जाऊ राहिला तू. राजा म्हणतो, अरे कुठे नाही. यशदा त्याला रोखतो आणि म्हणतो, थांब, कुठे चालला सांग बरं. राजा म्हणतो, मला बघू तर दे यशदा, एवढ्या लवकर त्यांना असं कोणतं चांगलं घर मिळालं आपल्यापेक्षा म्हणून आपल्या सगळ्याला सोडून जाऊ राहिल्या त्या. यशदा म्हणतो, अरे राजा पण. राजा म्हणतो, हे बघ यशदा, मला एवढंच वाटतं की त्या जिथे जाव्यात तिथे सेफ राहाव्यात, बाकी माझी काहीही इच्छा नाही आहे. आता यशदा म्हणतो, बरं ठीक आहे. राजा म्हणतो, मला नको रोखू यशदा, मला जाऊ दे. आता राजा गेला बरं का तिथे बघायला, चौकशी करायला, आणि एका शेजारणीला विचारतो तो, आणि त्याला कळतं की तो जो घरमालक आहे तो बदमाश आहे. आता इकडे ही आत्या खूप खुश असते बरं का, ही सुली आत्या, आणि त्या दत्त्या दादाला सांगत असते हसून हसून ती पोरगी एकटीच जाणार आहे भाड्यानं राहायला. तो दत्ता पण खुश होत असतो आणि म्हणतो, अरे वा वा सुले, मस्त, अजून काय पाहिजे आपल्याला, म्हणजे काहीतरी गडबड हाय त्यांच्यामध्ये. सुली आत्या म्हणते, अरे हाय काय हाय. तो दत्ता काका म्हणत असतो, आता आंतरराष्ट्रीय द्राक्षासोबत माझी मीटिंग आहे, म्हणजे त्याला दारू प्यायची असं काहीतरी बडबडतोय तो. आणि आता म्हणतो, चला ज्युनियर देशमानेला फोन लावायची वेळ झाली. याने लगेच सगळे अपडेट त्या महेशला दिले बरं का प्रेक्षकांनो. महेशला फोन लावला या दत्ता काकाने. विवान पण तिथेच आहे बघा त्या वेळेला. आता फोन लावून म्हणतो, हॅलो ज्युनियर देशमाने. आता ते अवनीचे बाबा म्हणतात, महेश महेश स्पीकरवर फोन टाक. महेशने फोन स्पीकरवर टाकला बरं का. तिकडनं दत्ता काका म्हणत असतो, हॅलो हॅलो, ओ देशमाने, मी काय बोलतोय लक्षात ठेवा. अहो तडकती भडकती गुड न्यूज ऐका. महेश म्हणतो, कसली गुड न्यूज रे बाबा. तर आता दत्ता काका तिकडनं म्हणतो, अरे आमच्या धोंड्याची सून अवनी दांगट, अहो तिनं भाड्याचं घर घेतलं, ती चालली भाड्यानं राहायला एकटी. महेश म्हणतो, काय सांगतोयस. त्यावर आता हा दत्त्या म्हणतो, हो जे सांगतोय ना ते बरोबर सांगतोय, तुम्हाला पत्ता पाठवतो मी, तिकडे जाणार आहे ती राहायला, तिथे जा, साम दाम दंड भेद काय वापरायचं ते वापरा आणि तुमच्या पोरीला परत घेऊन या. विवानने पण ते ऐकलं बरं का. आणि मग दत्त्या म्हणतो, अरे सिनियर देशमानेने ते गिफ्टचं कबूल केलंय ना, ते द्या बरं का मला. ओ ज्युनियर देशमाने, मी माझं काम केलंय, तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला गाडगा भरून शुभेच्छा. असं म्हणून आता त्या दत्ता काकाने विषय संपवला आणि फोन ठेवला. आता लगेच विवान म्हणतो, महेश तू जाणार आहेस ना तिकडे, थांब मी जातो तुझ्या बरोबर, मी येतो तुझ्यासोबत, अवनीला घ्यायला मी पण असणार. महेश म्हणतो, ए बाबा ए विवान, तू जरा कंट्रोल ठेवतो का स्वतःवर, तू जर तिथे आला आणि काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर. विवान म्हणतो, अरे मी बदललोय अंकल, प्लीज मला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना, मी काही करणार नाही तिथे जाऊन. मग ते अवनीचे बाबा म्हणतात, बरं ठीक आहे विमान, जा तू तिथे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घराच्या चौकटीच्या बाहेर या आमच्या घराच्या अब्रूचे दिंडवडे निघता कामा नये. महेश तू लक्ष ठेव या सगळ्यावर. आता लगेच महेश आणि विवान निघालेत बरं का तिथे जायला. मंडळी आता येणारा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, मजा येणार आहे बघायला. म्हणजे राजा पण तिथे जाणार, अवनी पण जाणार, त्या मालकाची वाट लागणार आहे बरं का, जिथे अवनीने घर घेतलंय ना भाड्याने तिथे. आता बघा राजा पोहोचलाय तिथे जिथे अवनीने घर घेतलंय. राजा आजूबाजूला बघतो आणि जिथे तिने ते पॉम्पलेट दिलं ना तिथे जातो, तर तिथे मात्र घराला कुलूप लागलेली असते. राजा कुलूप बघतो आणि विचार करतो शेजारी पाजारी चौकशी करावी. राजा खूपच सेन्सिबल मुलगा आहे प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. तर बघा
राजा आता एका शेजारच्या घराकडे जातो आणि तिथे एक बाई सायकल घ्यायसाठी आलेली असते, तिच्या मुलीची, पावसात भिजत असते तिच्या मुलीची सायकल. राजा त्या बाईला म्हणतो, ताई, ओ ताई, अहो जरा ऐकता का, इथं बाजूला कुठली रूम आहे का भाड्यानं द्यायला वगैरे. ती बाई म्हणते, हा आहे ना, इथे समोर आहे बघा. का बरं. राजा म्हणतो, नाही मी पाहिलं तिथे पाटी लिहिलेली आहे, पण तिथे तर घराला कुलूप होती पा. ती बाई म्हणते, काय माहिती तो घरमालक कुठे उलटला, त्याचा काही नेम नाही, कवा पण असतो कवा पण नसतो, काही सांगता येत नाही त्याचं. पण तुम्ही काय विचारताय त्या रूम बद्दल, तो बाप याला देत नाही बरं का घर भाड्यानं. राजा म्हणतो, नाही माझ्या मिसेससाठी रूम हवी होती, मी जरा काही दिवसासाठी बाहेर गावी चाललो ना, म्हणून तिथे ठेवायचं होतं मिसेसला, म्हणून म्हणजे विचारपूस करत होतो त्यासाठीच. आता ती बाई म्हणते, ए बाबा, म्हणजे ऐक माझं, तू जरा दुसरीकडे घर बघ ना, चांगलं घर मिळेल तुला दुसरीकडे, तिथे नको पाहू. राजा म्हणतो, का होताई का पण. ती बाई म्हणते, अहो ती जागा ना लेडीजसाठी सेफ नाही हो, ती जागा चांगली नाहीये, तुम्ही दुसरीकडे घर बघा. राजा म्हणतो, अहो मला कळलं नाही, म्हणजे नेमकं काय सांगू लागल्या तुम्ही. ती बाई म्हणते, अहो तिथे बाई माणूस टिकत नाही, तुम्ही नका ठेवू तुमच्या बायकोला तिथे. राजा म्हणतो, सविस्तर सांगा ना काय प्रॉब्लेम आहे. ती बाई म्हणते, अहो काय तुम्हाला कळना, समजून घ्या ना काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणते ती आणि घरात निघून जाते तिच्या पोरीची सायकल घेऊन. राजाला आता टेन्शन आलं ना, ही बाई अशी का बोलू लागली, काय भानगड असेल त्या घरात, काही प्रॉब्लेम असेल का, असे अनेक विचार राजाच्या मनात बोललेत. आणि एपिसोड आजचा इथेच आणि मंडळी पुढचा प्रोमो पण छान दाखवलाय त्यांनी. आता हे सगळे पोरं राजा आणि अवनीच्या त्या एका महिन्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करताय बघा. हा धन्या म्हणत असतो, सगळा माहोल सेट करू, पण राजा मात्र रडत असतो आणि यशोदाला म्हणत असतो, माझा विचारच करणार नाही का कोणी, यशोदा माझं प्रेम येणार आहे त्यांच्या. यशोदा म्हणतो, अरे राजा आता तू काय करणार आहे, त्यांनी निर्णय घेतलाय ना आता. यशोदाला राजा म्हणतो, अरे यशोदा तू जे बोलतोय ते मला कळत नाही का, मला सगळं माझ्या डोक्यातून कळतंय, पण माझ्या मनाचं काय करू रे मंडळी. मला तर काही वाटत नाही अवनी तिथे त्या रूम मध्ये राहील किंवा राजा तिला राहू देईल. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा बरं का, मजा येणार आहे. पण पुढचे सगळे एपिसोड बघायला खूप इंटरेस्टिंग दाखवत आहेत ते मालिका. आजचा भाग तुम्हाला आवडला का, मला कमेंटमध्ये प्लीज नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. चला तर मग हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू मंडळी, टेक केअर, धन्यवाद.